माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि महसूल मंत्री यांना पत्र पाठवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा पूर्ण लाभ मिळावा आणि योजनेतील अन्यायकारक अटी रद्द कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. पत्रात बच्चू कडू यांनी नमूद केले आहे की महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांना नंतर थकबाकीदार ठरवण्यात आला आहे. कोरोनाचा काळ, दुष्काळ आणि अतिवृष्टी यासारख्या संकटांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले असून OTS अंतर्गत देण्यात आलेली 50,000 रुपयांची प्रोत्साहन रक्कम अपुरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी प्रोत्साहन निधीची रक्कम 50,000वरून 2 लाख रुपये करण्याची मागणी केली आहे. तसेच विधवा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, दिव्यांग शेतकरी आणि मृत खातेदार यांच्या कर्जाची सरसकट माफी करावी अशी ही मागणी पत्रात करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 8 जून 2026 रोजी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष तसेच विधान परिषद सदस्य तथा माजी राज्यमंत्री महाराष्ट्र ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. बच्चू कडू यांनी 1996 ते 2026 या कालावधीत विविध कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दाही उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफीप्रमाणेच प्रोत्साहन निधी 25,000वरून 50,000 रुपये करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत रक्कम तात्काळ जमा करावी असेही त्यांनी सरकारला सुचवले आहे. नगर परिषद, महानगरपालिका, सेवा सहकारी संस्था आणि हमी कर्मचाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. शेतकरी हितासाठी सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही बच्चू कडू यांनी पत्राच्या शेवटी दिला आहे. या पत्रकार परिषदेला ADCC बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे, संचालक सुनील वराडे, आनंद काळे आदी उपस्थित होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील तसेच महसूल मंत्री तथा अमरावती जिल्हा पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावे प्रेषित करण्यात आलेल्या पत्रांच्या प्रती प्रसारमाध्यम प्रतिनिधींना वितरित करण्यासह शेतकऱ्यांचे व कृषी क्षेत्राचे हित जोपासण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचं सांगित यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.